हाय हॅलो नमस्कार, मी प्रज्ञाच कॉर्नरमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर छान अशी सकाळ झालेली आहे आणि सकाळी झाडे पाहायला आली होती. तर म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात ही झाडे दाखवूनच करावी. तर झाडी मस्त आलेली आहेत, छान वाटत आहे, प्रसन्न वाटत आहे. सकाळची माझी देवपूजाही झालेली आहे. देवपूजा आटपली की सकाळी खूप प्रसन्न वाटतं घरात. आणि झाडे हे मनी प्लांट बघू शकता की बहरत आहे, आत्ताच लावलेलं आहे पण छान वाढ होत आहे त्याची. तर वातावरण पण छान झालेलं आहे घरातलं. तर पोर्चमध्ये बघू शकताय झाडे कशी दिसत आहेत, खूप छान दिसत आहेत, खूप छान वाटते झाडे पाहून. तर आता मी देवपूजा पण झालेली आहे, छान वाटत आहे, मन अगदी प्रसन्न होतं. धूप वगैरे सगळीकडे धूप पसरलेले आणि आता किचनमध्ये आलेले आहे. सगळी कामे आवरलेली आहेत. मुली गेलेले शाळेला, मिस्टर बाहेर गेलेले आहेत. तर मुलांना टिफिन वगैरे दिलेलं आहे, स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे आटपलेलं आहे माझं. त्यामुळे चला म्हटलं आता किचन ओटा साफ करून घ्यावा आणि पटपट बाकीची राहिलेली कामे आवरून घ्यावीत. तर आता मी किचन ओटा पहिल्यांदा साफ करून घेणार आहे, धुवून साफ करून घेणार आहे. भांडी झालेली आहेत आणि आता फक्त बाकीचं काय फक्त पुसून घ्यायचं राहिलेलं आहे, तेवढं मी पुसून घेणार आहे. दूध वगैरे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि मग नंतर मी कपडे धुवायला घेणार आहे. कपडे वॉशिंग मशीनला लावणार होते पण म्हटलं चला आता ऊन पण पडलेलं आहे आणि मुलांची शाळेची पण कपडे आहेत. तर म्हटलं चला हाताने धुतली तर स्वच्छ निघतील, म्हणून म्हटलं हातानंच धुवून टाकावीत. तर आता इथे मी दूध फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे शाई चांगली येते. तूप वगैरे मी घरीच बनवते, त्यामुळं सकाळी दूध उकळल्यानंतर थोडंसं थंड नॉर्मल टेम्परेचर झालं की फ्रीजमध्ये ठेवून देते. त्यानंतर मी 5 वाजताच चहासाठीच काढून घेते, त्यावेळी मग मस्त शाई येते दुधावर. तर आता इथे मी सगळं क्लीन करून घेतलेलं आहे, झालेलं आहे. पाहू शकताय तुम्ही किचन ओटा वगैरे. टिफिन मी सगळ्यांना दिलेले आहेत, त्यामुळे सगळं काम आटपलेलं आहे. तर आता कपडे धुवून घेणार आहे मी. तर म्हटलं कपडे सकाळीच मी भिजत घातलेली होती आंघोळ झाल्यानंतर सगळ्यांची. तर आता छान स्वच्छ निघतील कपडे, भिजवली की छान स्वच्छ निघतात, जास्त चोळायची पण गरज लागत नाही. तर पटपट कपडे धुवून घेते आणि नंतर मग तुमच्याशी बोलते.
वरती मी टेरेसवर कपडे घालायला जाणार आहे. तर म्हटलं आता चला बाथरूम मी कसं क्लीन केलेलं आहे ते पण दाखवते. तर पाहू शकताय असं सगळं घासून घेतलेलं आहे, स्वच्छ केलेलं आहे एकदम. आता वरती टेरेसवर आलेले आहे. ऊन चांगलं पडलं होतं. ऊन चांगलं म्हणजे थोडंसं पडलं होतं, पण म्हटलं चला आता वरतीच कपडे घालूया. गॅलरीमध्ये पण रस्सी बांधलेली आहे, पण म्हटलं आता वरती छान मस्त सुटसुटीत तारा बांधलेले आहेत टेरेसवर. मग म्हटलं वरतीच कपडे घालून घेते. तर कपडे एकदम व्यवस्थित छान चकचकीत सकाळी भिजत घातल्यामुळे निघालेले आहेत. आपल्या गृहिणींना जेवढी स्वच्छता करेल, जेवढी कामे करेल तेवढी ती संपतच नसतात. तर काही ना काही तर कामे आपल्या चालूच असतात दिवसभर. जरी सकाळी मिस्टर गेले असले तरी दिवसभर आपलं काही ना काही चालूच असतं. तर मी माझं दिवसभरातलं थोडंसं जे काही माझं रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर ते तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकही करा, जेणेकरून तुमचा सपोर्ट. आणि कमेंट्समध्ये मला सांगा कसे वाटतात माझे व्हिडिओ आणि काही बदल केले पाहिजेत हेही तुम्ही सांगू शकता, हक्काने सांगू शकता. आणि तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप 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 सपोर्टिव्ह आहे. सपोर्ट मिळू शकतो मला. प्लीज प्लीज शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईबही करा. आणि कसे वाटतात व्हिडिओ कमेंटमध्ये प्लीज सांगा तुम्ही. तर इथे मी सगळे कपडे घालून घेते. खूप एफर्ट्स लागतात खरंच. हे व्हिडिओ व्लॉगिंग करणे म्हणजे व्हिडिओ शूट करणे, कॅमेरा जिथं जाईल तिथं ॲडजस्ट करणे खूप सोपं नाही आहे मैत्रिणींनो. तर प्लीज एक लाईक तुमचा खूप महत्त्वाचा आहे. तुमचे जेवढे लाईक्स मिळतील तेवढी मला एनर्जी येईल, तेवढा माझा उत्साह वाढेल आणि मी ह्याच्यापेक्षा छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन. तर एडिटिंग वगैरे खूप करावं लागतं. आता मी नवीनच ब्लॉगर आहे, तुम्ही समजू शकताय मला आणि आय होप तुम्ही मला समजून घेशील अशी मी आशा करते. काही चुकलं वगैरे असेल तर प्लीज मला समजून घ्या. तर आता सगळी कपडे टाकून झालेले आहेत. तर अशा प्रकारे स्वच्छ एकदम व्यवस्थित कपडे निघालेले आहेत. तर आता मी खाली जाऊन भाजी निवडायला घेणार आहे. काल बाजार होता तर बाजारातून मी चवळी आणली होती. तर म्हटलं चला आता संध्याकाळच्या आमटीसाठी निवडून ठेवावे. अशी फावल्या वेळात दुपारच्या वेळात ही अशी कामे केलेली की बरे पडतात. त्यानंतर मुले 4 वाजता येतात शाळेतून, मग त्यांची गडबड असते, त्यांना खायला प्यायला द्यावं लागतं. मग त्यानंतर ह्या गोष्टी अशा शक्य होत नाहीत. मग त्यांचा नंतर होमवर्क घ्यावा लागतो, स्टडी घ्यावा लागतो. मग त्यानंतर ह्या गोष्टी शक्य होत नाहीत. मग मी आत्ताच ह्या दुपारच्या वेळेत ही अशी कामे, भाजी वगैरे काय असेल तर ते निवडून ठेवते. म्हणजे जेणेकरून संध्याकाळी आमटीसाठी वगैरे प्रिपरेशन अगोदर केलेलं चांगलं असतं. संध्याकाळच्या जेवणाची प्रिपरेशन मी दुपारीच करून ठेवते. तर आता मी भाजी व्यवस्थित निवडून घेणार आहे. चवळीची आमटी खूप आवडते आमच्या घरात. ओल्या चवळीची आमटी ही खूप छान लागते. तुम्ही ट्राय करून बघा. मला तर खूप आवडते. भाकरी चवळीची आमटी खूप छान लागते.